पिंपळगाव बसवंत बस आगाराच्या ताफ्यात नवीन 5 बस दाखल। यावेळी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी बसमधून प्रवास करत बसच्या या प्रवासाचा आनंद घेतला। यावेळी पिंपळगाव आगार ते पिंपळगाव टोल नाक्यापर्यंत आमदार दिलीप बनकर व महायुतीचे पदाधिकारी बसमध्ये प्रवास करताना दिसले। नाशिक जिल्ह्यातील अनेक बस आगारामध्ये नवीन बस दाखल झाल्या होत्या, मात्र पिंपळगावच्या बस आगारात गेल्या 2 महिन्यापासून बस उपलब्ध होत नव्हत्या आणि नवीन बस कधी येतील असा प्रश्न प्रवासी वर्गांकडून विचारला जात होता। त्यामुळे आमदार दिलीप बनकर यांनी पाठपुरावा करून पिंपळगावच्या बस आगारामध्ये नवीन 5 बस उपलब्ध करून दिले आहे आणि याचा लोकार्पण सोहळा मोठ्या जल्लोषात पिंपळगावच्या बस आगारात डेपोमध्ये संपन्न झाला। यावेळी महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या दरम्यान पिंपळगावच्या आगारात काम करत असलेल्या वाहक चालक आणि अन्य कर्मचाऱ्यांचा देखील आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तर यापुढे पिंपळगावच्या बस स्थानकात लांब पल्ल्याच्या बसेस देखील येतील आणि त्यासाठी वाहक चालक यांनी प्रयत्न करावे, तर काही तक्रार आल्यास गय केली जाणार नाही असा इशारा देखील आमदार दिलीप बनकर यांनी दिला। जे आज 5 गाड्यांचं जे पिंपळगाव डेपोला आपल्याला मिळाले आणि त्याचा आनंद म्हणून आज आपण एक चक्कर म्हणून नव्या गाडीमध्ये मारू राहिले। निश्चितच आजच्या या 5 गाड्यांच्या माध्यमातून प्रवाशांची निश्चितच चांगली सेवा चांगल्या प्रकारे घडेल आणि पिंपळगावच्या डेपोचा जो अथक प्रवाशांचा जो ताण होता तो ताण कमी होण्याचा निश्चित प्रयत्न होईल एवढीच या त्यांनी मनोगत व्यक्त करतो। त्याचे आमदार दिलीप काका बनकर यांच्या पत्नी अनेक दिवसापासून त्या कॉलेजच्या समस्या असतील, विद्यार्थ्यांच्या अनेक प्रवाशांच्या समस्या होत्या, त्याचा धागा पकडून आदरणीय आमदार यांनी त्या खात्याशी संबंधित खात्याशी पाठपुरावा करून पिंपळगाव डेपोला या 5 नवीन बस मिळवून दिल्याबद्दल ग्रामीण भागातला प्रवास सुकर होईल आणि काकांनी जे प्रयत्न केले त्याबद्दल सर्वांच्या वतीने काकांचे आभार मानतो आणि प्रवाशांना शुभेच्छा देतो। त्यांची एसटीची त्या ठिकाणी मागणी होती आणि या महायुती सरकारमधील जे मंत्री आहेत प्रतापजी सरनाईक यांच्याकडे एसटीचं एक खातं आहे। निश्चितच त्यांच्याकडे आपण एक 15 बसची हाऊसमध्ये मागणी केली आणि त्यांनी 10 बस देण्याचं तत्वता मान्य केलं। पहिल्या 5 गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत, अजून 5 गाड्या 8 दिवसात येतील। या ग्रामीण भागातील तसं पिंपळगाव डेपोला निपाड तालुका असेल, दिंडोरी तालुका असेल, चांदवड तालुका असेल, या तिन्ही तालुक्यातील जनतेचा संपर्क मोठ्या प्रमाणावर असतो, प्रवासी पण मोठ्या प्रमाणावर येतात। शाळेतले मुलं कॉलेज असल्यामुळं या ठिकाणी प्रमाण वाढलेलं आहे आणि बसेस अपूर्ण असल्यामुळं बऱ्याचशा फेऱ्या सुद्धा या ठिकाणी बंद केलेल्या होत्या। आता मी एसटी डेपोचे जे या ठिकाणी त्यांचे मॅनेजर असतील त्यांना पण सांगेल तर सूचना करेल, ज्या ज्या फेऱ्या बंद केल्या असेल त्या फेऱ्या चालू झाल्या पाहिजे आणि प्रवाशांना एक चांगल्या प्रकारची आपल्याकडून मान सन्मानाची वागणूक सुद्धा या ठिकाणी मिळाली पाहिजे। मग आज सर्वजण आम्ही या ठिकाणी महायुतीचे सर्व पदाधिकारी येत असताना कालच मला त्या ठिकाणी निरोप आला आणि 5 गाड्यांचे या ठिकाणी पूजन करून या गाड्या सेवेमध्ये दाखल होतील। अजूनही जे कामं या निपाड तालुक्यातील जनतेचे असतील, डेपोचे असतील ते करण्यासाठी आपण त्या ठिकाणी कटिबद्ध राहू एवढीच ग्वाही या ठिकाणी आपल्या निमित्ताने सर्वांना देतो। निश्चितपणानं या महाराष्ट्रामध्ये असेल, निफाड तालुक्यात असेल आणि पिंपळगावमध्ये असेल, ही महायुती निश्चितपणानं एक भक्कम म्हणून उभी राहिलेली आहे। मग त्या क्रिकेट स्पर्धा असतील, बैलगाडा शर्यत असेल आणि जे जे उद्घाटन काकांच्या माध्यमातून या निफाड तालुक्यामध्ये विकास काम होत आहेत, आता पण सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांना बोलवून या ठिकाणी सर्व उद्घाटन असेल ते करतायत आणि सर्व महायुती म्हणून या पुढील काळामध्ये सुद्धा महायुती एक भक्कम या ठिकाणी या निफाड तालुक्यामध्ये मध्ये उभी राहील हा विश्वास मला या ठिकाणी वाटतो। धन्यवाद। आज खऱ्या अर्थाने पिंपळगाव शहरासाठी आनंदाचा दिवस म्हटला पाहिजे, कारण पिंपळगाव आगार आणि पिंपळगाव बस स्टँड हा विषय गेल्या अनेक वर्षापासून चर्चेला जात आहे। तर पिंपळगाव डेपो आणि पिंपळगाव बस स्टँड त्याच्यामधल्या सुविधा असेल
नागरिकांच्या समस्या असतील त्या मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस त्या ठिकाणी वाढत आहेत आणि पण एसटी डेपोचे आगार प्रमुख असतील, मॅनेजर असतील, यांना वेळोवेळी या ठिकाणी निवेदन दिले नवीन गाड्या या पिंपळाच्या आगारामध्ये त्या ठिकाणी आल्या पाहिजेत. अनेक बस या हायवेवरनं सरळ निघून जातात, त्यामुळे पिंपळाच्या नागरिकांचा, विद्यार्थ्यांचा अनेक वेळा त्यांना त्या ठिकाणी उतरता येत नाही आणि त्या पाहिजे त्या वेळेत त्या गाड्या उपलब्ध होत नाही. म्हणून अशा वेळोवेळी आम्ही त्या ठिकाणी तक्रारी पण केल्या होत्या आणि मागे सांगण्यात आलं आम्हाला तर आमदार दिलीप काका बनकर यांच्या माध्यमातून आपल्याला काही नवीन गाड्या त्या ठिकाणी मिळणार आहे आणि त्याचा विशेष आनंद आम्हाला या ठिकाणी होतोय. तर त्यापैकी 5 गाड्या आज पिंपळगाव शहरामध्ये दाखल झाल्या. नक्कीच याचा उपयोग पिंपळगावच्या नागरिकांना सुकर प्रवास करण्यासाठी होईल आणि ज्या काही समस्या पुढच्या काळामध्ये येतील त्या आमदार साहेबांच्या माध्यमातून आणि एसटी डेपो आगार प्रमुखांच्या माध्यमातून आम्ही नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करू आणि एक एकत्रित प्रवासाचा एक वेगळा आनंद या नवीन बसमध्ये आम्ही सर्व घेतो.